श्री हरी पद्म पुराणांतर्गत प्रत्येक अध्यायाच्या महात्म्यासहित श्रीमद् भगवद्गीता गीता प्रेस गोरखपूर। कृष्णं वंदे जगद्गुरुं श्री शेषशायी लक्ष्मी नारायण भगवान की जय। माता लक्ष्मी की जय। ओम श्री परमात्मने नमः। श्रीमद् भगवद्गीता महात्म्यो अध्याय 9। श्री महादेव म्हणाले, पार्वती, आता मी 9व्या अध्यायाचे महात्म्य तुला सांगतो, लक्ष देऊन ऐक। नर्मदा तीरावर माहिष्मती नावाचे नगर आहे। तेथे माधव नावाचा ब्राह्मण राहत होता। तो वेदांगे जाणणारा आणि वेळोवेळी येणाऱ्या अतिथींचे स्वागत करणारा होता। त्याने विद्येच्या साह्याने विपुल द्रव्य मिळवून त्या द्रव्याने एक मोठा यज्ञ सुरू केला। त्या यज्ञात बळी देण्यासाठी एक बोकड मागवला गेला। जेव्हा त्या बोकडाची यज्ञ पशु म्हणून पूजा करण्यात आली, तेव्हा सर्वांना चकित करीत त्या बोकडाने हसत हसत मोठ्याने म्हटले, ब्राह्मणा, हे पुष्कळ यज्ञ करण्याचा काय फायदा? याचे मिळणारे फळ तर नाशवंत आहेच, शिवाय हे जन्म मृत्यूचेही कारण आहेत। असे यज्ञ करूनही सध्या माझी जी स्थिती आहे ती पाहना। बोकडाचे हे अत्यंत कुतूहलपूर्ण बोलणे ऐकून यज्ञ मंडपातील सारेच जण आश्चर्यचकित झाले। त्यानंतर यज्ञ करणाऱ्या ब्राह्मणाने हात जोडून आणि मिष नेत्रांनी बोकडाकडे पाहत त्याला नमस्कार केला व आदरपूर्वक त्याला विचारले। ब्राह्मण म्हणाला, आपली जात कोणती? आपला स्वभाव कसा होता? आपले आचरण कसे होते? आपल्याला बकऱ्याचा जन्म कशामुळे आला हे सर्व मला सांगा। बोकड म्हणाला, ब्राह्मणा, मी पूर्वजन्मी ब्राह्मणाच्या अत्यंत निर्मळ कुळात जन्मलो होतो। मी वेदवेत्ता असून अनेक यज्ञ करीत असे। एकदा माझ्या पत्नीने आपल्या मुलाचा रोग बरा व्हावा म्हणून दुर्गा देवीला बोकड बळी देण्याचे ठरवून मला एक बोकड आणण्यास सांगितले। त्याप्रमाणे मी बोकड आणल्यावर चंडिकेसमोर जेव्हा तो कापला जाऊ लागला, तेव्हा त्याच्या आईने म्हणजे बोकडाच्या आईने मला शाप दिला की, अरे नीच ब्राह्मणा, तू माझ्या पोराला ठार मारू पाहतोस, म्हणून तूही पुढील जन्मी बकरा हो। हे श्रेष्ठ ब्राह्मणा, पुढे माझा मृत्यू झाल्यावर शापानुसार मी बोकड झालो। जरी मी पशु योनीत जन्मलो असलो तरी मला माझ्या पूर्वजन्माचे स्मरण आहे। हे ब्राह्मणा, जर तुला ऐकण्याची उत्कंठा असेल तर आणखी एक आश्चर्यकारक गोष्ट मी तुला सांगतो। कुरुक्षेत्र नावाचे नगर मोक्ष देणारे म्हणून प्रसिद्ध आहे। तेथे चंद्र शर्मा नावाचा एक सूर्यवंशी राजा राज्य करीत होता। हे सगळं कोण सांगत आहे? तर तो बळी देण्यासाठी आणलेला बोकड हे सगळं सांगत आहे। कुरुक्षेत्र नावाचे नगर मोक्ष देणारे म्हणून प्रसिद्ध आहे। तेथे चंद्र शर्मा नावाचा एक सूर्यवंशी राजा राज्य करीत होता। एकदा ग्रहणाच्या वेळी राजाने श्रद्धापूर्वक कालपुरुषाचे दान करायचे ठरवले। त्याने वेदांग पारंगत अशा एका विद्वान ब्राह्मणाला बोलावले आणि पुरोहितासह तो तीर्थातील पवित्र पाण्याने स्नान करायला निघाला। राजाने तीर्थात उतरून स्नान केले आणि 2 वस्त्रे धारण केली। नंतर प्रसन्न मनाने पांढरे चंदन अंगाला लावले आणि पुरोहिताचा हात धरून बरोबरच्या सेवकासह तो आपल्या जागी आला। नंतर राजाने मोठ्या श्रद्धेने विधीपूर्वक ब्राह्मणाला कालपुरुषाचे दान केले। त्यावेळी कालपुरुषाचे हृदय फाडून
त्यातून एक पापी चांडाळ प्रगट झाला. नंतर थोड्या वेळाने निंदा सुद्धा चांडाळीचे रूप घेऊन कालपुरुषाच्या शरीरातून बाहेर पडली आणि ब्राह्मणाजवळ आली. अशा रीतीने चांडाळ स्त्री पुरुष डोळे लाल करून ब्राह्मणाच्या अंगात जबरदस्तीने शिरू लागले. तो ब्राह्मण मनातल्या मनात 9व्या अध्यायाचा पाठ करीत होता आणि राजा चुपचाप हे सर्व कौतुक पाहत होता. ब्राह्मणाच्या मनात भगवान गोविंद निवास करत होते. तो त्यांचे ध्यान करू लागला. ब्राह्मणाने गीतेचा अध्याय म्हणत जेव्हा हृदयातील भगवंताचे ध्यान केले तेव्हा गीतेच्या अक्षरातून प्रगट झालेल्या विष्णुदूतांना घाबरून ती चांडाळ जोडी पळून गेली. त्यांचे ब्राह्मणाच्या शरीरात शिरण्याचे प्रयत्न फुकट गेले. ही घटना प्रत्यक्ष पाहणाऱ्या राजाचे डोळे आश्चर्याने विस्फारित झाले. त्याने ब्राह्मणाला विचारले, ब्राह्मण श्रेष्ठ, या भयंकर आपत्तीतून आपण पार कसे झाला? आपण कोणत्या मंत्राचा जप व कोणत्या देवतेचे स्मरण करीत होता? तो पुरुष व ती स्त्री कोण होती? ती दोघे कुठून आली? नंतर ती निघून कशी गेली? हे सर्व मला समजावून सांगा. ब्राह्मण म्हणाला, राजा, चांडाळाच्या रूपाने भयंकर पापच प्रगट झाले होते आणि ती स्त्री म्हणजे प्रत्यक्ष निंदा होती. माझ्या दृष्टीने ती दोघे अशीच होती. त्यावेळी मी गीतेच्या 9व्या अध्यायातील मंत्राचा जप करत होतो. त्यांच्या प्रभावाने सारे संकट दूर झाले. राजा, मी रोजच गीतेच्या 9व्या अध्यायाचा जप करतो. त्यामुळे सर्व प्रकारच्या दानांचे ग्रहण करण्याचे पाप नाहीसे होते. हे ऐकून राजाने त्याच ब्राह्मणाकडून 9व्या अध्यायाचे अध्ययन केले आणि त्या दोघांनाही मोक्ष प्राप्ती झाली. ही कथा ऐकून ब्राह्मणाने बकऱ्याला सोडून दिले व गीतेच्या 9व्या अध्यायाचे पठन चिंतनाने परमगती प्राप्त केली. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री कृष्णार्पणमस्तु. व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद.